सर्वांना नमस्कार. माझे नाव राधिका बाळू शिंदे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर केळेवाडी आहे. आत्मनिर्भर भारत, जलसंपन्न भारत. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि पाणी हे जीवन, शेती व उद्योग यांचे प्रमुख साधन आहे. परंतु हवामानातील बदल, भूजलाचा अतिवापर आणि प्रदूषणामुळे देशात अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक स्तरावर जलसंपत्ती संवर्धन करून स्वावलंबी जलसंपन्न भारत निर्माण करणे आवश्यक आहे. समस्या विधान पुढीलप्रमाणे. भारतामध्ये पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या बनली आहे. अनियमित पावसामुळे काही भागात दुष्काळ तर काही भागात पूरस्थिती निर्माण होते. भूजलाचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण आणि पावसाचे पाणी साठवण न करणे ही प्रमुख कारणे आहेत. या समस्येमुळे शेती, उद्योग आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहेत. म्हणूनच पाण्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि पुनर्वापर करून स्वावलंबी जलसंपन्न भारत घडविणे गरजेचे आहे. समस्येची कारणे पुढीलप्रमाणे. अनियमित व अपुरा पाऊस, भूजलाचा अतिवापर आणि विहिरींचे कोरडे होणे, पावसाचे पाणी न साठवणे, नद्या व तलावांचे प्रदूषण, वनतोड व जमिनीची धूप, अयोग्य जलव्यवस्थापन आणि योजनेचा अभाव, जनजागृतीचा अभाव. समस्येचे परिणाम पुढीलप्रमाणे. शेती उत्पादन घट व शेतकऱ्यांचे नुकसान, भूजलस्तर घटल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई, दूषित पाण्यामुळे आरोग्यविषयक आजार, पर्यावरणीय असंतुलन आणि जैवविविधतेवर परिणाम, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर व बेरोजगारीवर परिणाम. ही समस्या कोणाकोणाला भेडसावते? शेतकरी. सिंचनाच्या अभावामुळे पिकांचे नुकसान, महिला व मुली. पाणी आणण्यासाठी जास्त वेळ खर्च, ग्रामीण जनता. पिण्याच्या पाण्याची टंचाई, शहरी नागरिक. दूषित पाणी व अनियमित पुरवठा, विद्यार्थी. शाळेत स्वच्छ पाण्याचा अभाव, पशुपालन. जनावरांना पाणी न मिळाल्याने उत्पादन घट. समाधान पुढीलप्रमाणे. या समस्येचे मुख्य समाधान म्हणजे पाण्याचे संवर्धन, पुनर्वापर आणि शाश्वत व्यवस्थापन. आमच्या टीमने पुढील उपाय सुचवले आहेत. पावसाचे पाणी साठवण प्रणाली राबवणे, ठिबक सिंचन व फवारा सिंचनाचा वापर, शाळा व ग्रामपंचायत स्तरावर जलसाक्षरता राबवणे, स्थानिक तलाव व विहिरींचे पुनरुज्जीवन, पाण्याचा पुनर्वापर व सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणे बसवणे, जनजागृतीद्वारे पाण्याचा जबाबदारीने वापर, प्रतिक्रिया आणि केलेले बदल. ग्रामपंचायत, शिक्षक आणि शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार फक्त पावसाचे पाणी साठवणे नव्हे तर जनजागृती आणि शाळा स्तरावर शिक्षण आवश्यक असल्याचे दिसून आले. म्हणून प्रकल्पात जलसाक्षरता मोहीम, विद्यार्थी जागरूकता कार्यक्रम समाविष्ट केले आहेत. धन्यवाद.